प्रसंगी आज प्रवचन सेवेसाठी घेतलेला हा श्लोक श्रीमद भागवतामधील भक्ती महात्म्य आणि ह्या भक्ती महात्म्यातील 5व्या क्रमांकाचा हा श्लोक आज आपण सेवेसाठी निवडलेला आहे. या प्रवचन सेवेचं प्रयोजन की आमचे भाषे भाऊसाहेब तुकाराम हापसे यांनी कॉमेंट करून सांगितलं की महाराज तुम्ही एक प्रवचन आम्हाला यूट्यूबवर दाखवा, आम्हाला तुमचं प्रवचन ऐकायचं. ज्याप्रमाणे अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशली श्रीराजे संसारा एवढे थोर ओझे फिरले जगाचे. हो, अर्जुनासाठी जरी गीता सांगितली परंतु संपूर्ण जगाला त्याचा उपयोग झाला. त्याचप्रमाणे हे तुम्ही प्रवचन करा असे जे आमचे भाषे म्हटले तर त्या योगाने हा सर्वांनाच यूट्यूबवर लाभ होणार आहे. म्हणून या ठिकाणी आजची ही प्रवचन सेवा सादर करतो. तर ही प्रवचन सेवा थोडी मोठी आहे म्हणून 2 भागामध्ये ही सेवा विभागली जाईल. पहिल्या भागामध्ये 20 मिनटं आणि दुसऱ्या भागामध्ये 25 मिनटं अशा प्रकारची ही सेवा आहे. तर आज प्रथम पहिल्या भागामध्ये ही सेवा या ठिकाणी सुपूर्द केली जाईल. परंतु सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी नमन मंगल हे करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते नमन करून आपण ह्या ठिकाणी सेवेला प्रारंभ करणार आहोत. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः. लंबोदरं परं सुंदरं एकदन्तं रत्नांबर त्रिनयनं परं पवित्रं नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमो प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मताम्. महायोगपीठे तटे भीमानद्यां पुरं पुण्डरीकाय धातो मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी रम्यसिंहस्तनस्थं पदं भोजतेजस्फुरयति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमः सद्गुरो शान्त सच्चिदानन्द विग्रहं. नमः सद्गुरो शान्त सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परमानन्दमेशमानन्दी वल्लभं. मस्तकाये पायावरी यावार करी संताच्या मस्तकाये पायावरी यावार करी संताच या वार करी संताच्या. ओ या वार करी संताच्या मस्तकाये पायावरी यावार करी संताच्या. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेक वर्धते महान. माया मोह निराशच वैष्णवे क्रियते कथम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेसाठी निवडलेला हा श्लोक
श्रीमद भागवतातील भक्ती महात्म्य या भागातील 5व्या क्रमांकाचा हा श्लोक आज आपण ह्या ठिकाणी शिवेसाठी निवडलेला आहे. तर या श्लोकाद्वारे या श्लोकाची निर्मिती का झाली, या श्लोकाचा अनन्वय संबंध काय, याविषयी आपण सविस्तर अशा प्रकारचा विषयाची चर्चा करणार आहोत. या ठिकाणी कथा न सांगता तर ह्या कथेतील तत्वज्ञान आपणासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर यथा अवकाश यथामती या ठिकाणी ते विवरण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर ह्या ठिकाणी ही कथा का निर्माण झाली, श्लोक का निर्माण झाला, तर ज्यावेळेस राजा परीक्षितीने त्यांच्या राज्यामध्ये कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये म्हणून त्या ठिकाणी 1000 वर्ष यज्ञयाग चालू केला होता. आणि त्या यज्ञाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये जमले होते. आणि अशा यज्ञा चालल्यामुळं त्या परीक्षितीच्या राज्यामध्ये 1000 वर्षापर्यंत कोणालाही मृत्यू आला नाही. ही कलियुगातील घटना आहे. कलियुग लागून अंदाजे त्या टायमाला 30 वर्ष खाली झाले असतील, थोडे दिवस झाले होते. आणि तेव्हापासून हा यज्ञ त्या ठिकाणी चालू होता. आणि तो यज्ञ चालू असल्यामुळे त्या ठिकाणी परीक्षितीच्या राज्यामध्ये एकाचाही मृत्यू आला नाही. आणि असा यज्ञ हवन त्या ठिकाणी चालू असताना सनकादिक शौनकादिक या ठिकाणी सूतजींना प्रश्न करतात. काय प्रश्न करतात की सुताख्याये कथासारम मम कर्णरसायनम. हे सूतजी महाराज, आम्हाला अशी कथा सांगा, अमृतमय अशा स्वरूपाची कथा सांगा की त्या कथेतून आम्हाला भक्तीचं, ज्ञानाचं आणि वैराग्याचं विशेष महत्त्व कळेल. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेक वर्धते मान माया मोह निराश्च वैष्णवे क्रियते कथम. भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचं महात्म्य आम्हाला सांगा. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे विवेकाचं काय महत्त्व आहे ते हे आम्हाला सांगा. अशा प्रकारची विनंती ह्या ठिकाणी शौनादिक सुतांना करीत आहेत. तर तुम्ही म्हणाल हे सूतजी कोण, तर ही सूतजी म्हणजे रोमहर्षांचे पुत्र, दासीपुत्र, म्हणून त्यांना सूत अशा प्रकारचं नाव आहे. आणि म्हणून या ठिकाणी सूतजी असं त्यांना म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी भक्तीचं, ज्ञानाचं आणि वैराग्याचं महत्त्व, आणि ही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य केव्हा फलीभूत होऊ शकतं या विषयाचं चिंतन आपण या ठिकाणी फक्त आज करणार आहोत. या विषयाचं चिंतन अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड आहे. आणि ते चिंतन जर ऐकलं तर खरोखर भक्ती कशी करावी, वैराग्य कशा प्रकारचं असावं याचं ज्ञान होतं. आणि हे भागवत कथा सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की भक्तीचं ज्ञान या समाजामध्ये, या जगतामध्ये प्राप्त व्हावं अशा प्रकारचं हे हेतू आहे. आणि म्हणून हरे राम हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे 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 कृष्ण
यांचं महत्त्व जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. हो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जी अभंगगाथा आहे, त्यांनी ती अभंगगाथा कशा प्रकारे तयार केली हे ते स्वतः सांगतात. वेद मार्गी मुनी गेले, त्याच मार्गी चाललो, न कळे विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो. म्हणजे ज्या मार्गाने वेद मुनी मार्गे, वेदाच्या मार्गाने जे मुनी लोक गेले आणि त्याच मार्गाने मी चाललेलो आहे, आणि ही गोष्ट सत्य पडताळून पाहण्यासाठी त्यांचा एक अभंग मी आपणासमोर सादर करतो. भक्ती ते नमन वैरागी तो त्याग, भक्ती ते नमन वैरागी तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरसे पाविजे आठाया, माझी ऐशी काया जवनोये, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामानय, तुका म्हणे माझ कळती जाचणे, बडबडीची वाणी अथवा सत्य. म्हणजे या ठिकाणी जे श्लोकामध्ये सांगितलेलं आहे तेच जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचं महत्त्व काय, की ज्याप्रमाणे आपल्याला स्वयंपाक सिद्ध करायचा असेल, पाक सिद्ध करायचा असेल, तर त्यासाठी काय लागतं? पाणी लागतं, अग्नी लागतो, उदक अग्नी आणि धान्य लागतं, धान्याचं पीठ लागतं, तेव्हा कुठे भाकरी तयार होते. हो, भाकरी त्याशिवाय तयार होणार नाही, पोळी त्याशिवाय तयार होणार नाही, म्हणून तिन्हीची गरज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी भक्ती कशी सिद्ध होऊ शकते? विवेक वर्धते मान असं श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. तर ही भक्ती केव्हा सिद्ध होऊ शकते? की ज्यामुळे ज्या भक्तीमध्ये विवेक असेल, काय, ज्या भक्तीमध्ये विवेक असेल, ज्या भक्तीमध्ये वैराग्य असेल, ज्या भक्तीमध्ये ज्ञान असेल, ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असल्या तर भक्ती सिद्ध होते. एकांगाने ही भक्ती कधी सिद्ध होऊ शकत नाही. भक्तीचं ज्ञान नसेल तर भक्ती सिद्ध होणार नाही. भक्तीमध्ये वैराग्य नसेल तर भक्ती सिद्ध होणार नाही. म्हणून या ठिकाणी वैराग्याला, ज्ञानाला, त्यागाला फार महत्त्व आहे. म्हणून त्यासाठी काय पाहिजे? गुण तर विचार पाहिजे, विवेक पाहिजे. विवेक हा जागृत पाहिजे, आणि तेच या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेक वर्धते मान. विवेक हा माणसाचा वाढला पाहिजे, आणि विवेक जर न वाढला नाही तर काय होतं? आपल्याकडून भक्तीच्या ऐवजी पापच होऊ शकतं. आपल्याकडून ते भक्ती साध्य होऊ शकत नाही, आपल्याकडून ते ज्ञान साध्य होऊ शकत नाही, आपल्याकडून ते वैराग्य साध्य होऊ शकत नाही. म्हणून विवेक हा फार जीवनामध्ये महत्त्वाचा आहे. विवेक जर असेल तर कोणी कोणाची निंदा करणार नाही, कोणी कोणाचा द्वेष करणार नाही. हो, आपण साधं भजन करतो, भजनामध्ये सुद्धा लोक हेवी दावे करतात, कोणाची निंदा करतात, कोणाची टिंगल करतात. हे बरोबर नाही. आणि म्हणून आपली भक्ती, आपली साधना, आपलं भजन हे भक्तीच्या स्वरूपात होऊ शकत नाही. म्हणून भक्ती ही अतिशय शुद्ध भावाने पाहिजे, शुद्ध अंतःकरणाने पाहिजे, आणि स्वधर्म आचरणाने केले पाहिजे. जीवनात स्वधर्म हा फार महत्त्वाचा आहे. हा जीवनात जर स्वधर्म नसेल
तर ही भक्ती तुम्हाला साध्य होणार नाही आणि जीवनातही आपण कधी सुखी होऊ शकणार नाही. म्हणून भक्तीमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून भक्ती ही फार सूक्ष्मतेने करायला पाहिजे. भक्ती ही फार सूक्ष्म मार्ग आहे. भक्ती नव्हे भाडी भोळी ही निवर 16 वळची पोळी. दिसतं एवढं सोपं नाही. राम नाम तो सब कुछ कहता है रे भाई, ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुठोर. म्हणून नुसती भक्ती, दांभिक भक्ती कामाची नाही, दांभिक वैराग्य कामाचं नाही, दांभिक ज्ञान कामाचं नाही. आता प्रथम आपण भक्तीचा बघू. भक्ती कशी पाहिजे? मीराबाईसारखी भक्ती पाहिजे, ज्ञानेश्वर महाराजांसाठी भक्ती पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती पाहणं, पैल तो गे काऊ कोकत आहे, पैल तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. पैल तो गे काऊ कोकत आहे, दैवाताची उंडी लाविन तुझे तोंडी, दैवाताची उंडी लाविन तुझे तोंडी. सांग सत्य गोटी विठू कै भेटे, पैल तोगे काऊ कोकत आहे. इतका विरह पाहिजे. माऊली म्हणतात त्या कावळ्याला, अरे काऊ दादा, मला लवकर सांग, दही भाताची वाटी तुझ्या तोंडाला लावतो, दही भात खा बाबा रे. परंतु मला एवढा निरोप सांग की माझे पंढरीनाथ भगवान परमात्मा मला कधी भेटते. त्याचप्रमाणे मीराबाई सुद्धा म्हणते काय, की माझे डोळे हरिदर्शनासाठी व्याकुळ झालेले आहेत, तिष्ठत आहेत. अखिया मोरी हरि दर्शना की प्यासी, अखिया मोरी हरि दर्शना की प्यासी. देखन चाहे कमल नयन को, देखन चाहे कमल नयन को, हरत मरत उदासी. अखिया मोरे हरि दर्शन की प्यासी. माझे डोळे या भगवान दर्शनासाठी, श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी, भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आसवलेले आहेत. सारखी माझी डोळे या भगवान परमात्म्याची वाट पाहत आहेत. म्हणून मला हे परमेश्वरा, हे परमात्मा, तुम्हाला कधी भेट देशील? अखिया मोरी हरिदर्शन, तुझं दर्शन मला दे. भगवंताचा फार दिव्य सुंदर अशा स्वरूप आहे. अनेक वक्त्रा नयन मणिकात भूत दर्शन, अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम, दिव्यमाल्यंबरधरम दिव्यगंधानुलेपनम, सर्वाश्चर्यमयम देवमनंतम पुरुषोत्तम. अशा प्रकारचा असणारा भगवान, त्या भगवंताचं मला कधी दर्शन होईल? अशा प्रकारचा सदैव विरह अंतःकरणामध्ये, सदैव विरह, सदैव आस अंतःकरणामध्ये भगवंत प्राप्तीची, भगवंत भेटीची, भगवंत दर्शनाची अशी अंतःकरणामध्ये असावी लागते. आणि यालाच भक्ती असं म्हटलं जातं. आपल्या कर्माची ठिकाणी सुद्धा निष्ठा पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, याला भक्ती म्हटलं जातं. म्हणजे अत्यंत अशा प्रकारचा हा गुण भक्तीचा भाग आहे. आणि ह्या ध्येयाने होऊन, प्रेरित होऊन
भगवंताची भक्ती केली तर ती भगवंताला प्राप्त होते, अन्यथा ती प्राप्त होऊ शकत नाही. आता दुसरी गोष्ट, दुसरा भाग सांगितला ज्ञानाचा. आता या ज्ञानामध्ये काय होतं, खूप ज्ञान प्राप्त झालं, खूप ज्ञान प्राप्त झालं म्हणजे माणसाला अहंकार वाढतो. माऊलींनी त्याचं वर्णन केलेलं आहे. नवल अहंकाराची बोटी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. ही ज्ञानाची भानगड आहे. ज्ञानाने अहंकार वाढतो, लिंता त्या माणसाच्या ठिकाणी राहत नाही, अहंकार वाढतो. हो, आणि ह्या ठिकाणी ज्ञानाच्या ठिकाणी तर लिंता पाहिजे, नम्रता पाहिजे. नम्रता असेल तर ते ज्ञान पवित्र होतं, शुद्ध होतं आणि त्या ज्ञानाचा प्रभाव इतरांवर पडू शकतो. परंतु असं जर झालं नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. त्याला वरपंगी असं ज्ञान म्हणावं. बहुत केले पाठांतर, वरमराईले शिदूर. खूप पाठांतर केलं, वेद पाठ झाले. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम. पुष्कळ अशा प्रकारचं वेदाचं ज्ञान जरी प्राप्त झालं, परंतु अंतःकरणामध्ये जर माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही, माझ्यासारखा पाठ करणारा कोणी नाही, माझ्यासारखा अभ्यासू कोणी नाही, असा जर मनात जर भाव आला तर ते ज्ञान व्यर्थ होतं. माऊली काय म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला आवेगू, हो तरी गुरुकृपेने मी सोडवळ झालेला आहे, असं ही लिंता लागते. आणि लिंतीशिवाय त्या ज्ञानाला किंमत नाही. आता वैराग्यामध्ये या ठिकाणी फार सूक्ष्मता अशी गोष्ट आहे. वैराग्यामध्ये त्यात फार महत्व आहे, त्यात फार महत्वाचं आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतम. ज्ञान असं पाहिजे की भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे, तन्मय झालं पाहिजे, त्याला ज्ञान म्हणावं. आणि वैराग्य त्याला म्हणावं की हिलकीच्या भोगापर्यंत, स्वर्ग लोकाच्या भोगापर्यंत कुठल्याही प्रकारची इच्छा न धरता सतत भगवंत नामस्मरण करावं, याला त्याग म्हणतात. आणि आपल्याला जर आशा असेल धनाची, तर त्या ठिकाणी ते दाखवायला जरी वैराग्य दाखविलं, परंतु ते वैराग्य होऊ शकत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, चित्री सूर्यबिंब काढू येईल चांग, प्रकाशाचे अंग अडीता नाही. चित्रामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आपल्याला चांगल्या प्रकारे काढता येईल, चांगल्या उत्कृष्ट प्रकारचा सूर्याचा फोटो आपल्याला काढता येईल. काय, परंतु सूर्याचा प्रकाश त्यामध्ये नसणार आहे, सूर्याचा प्रकाश त्यामध्ये दिसणार नाही. त्याप्रमाणे वैराग्य आपल्याला दाखविता येईल. हो, वैराग्य दाखविता येईल. दाऊनी वैराग्याची काळा आणि भोगिती विषयाचा सोळा. हो, तर अशा ठिकाणी जर आपलं मन गुंतलं तर ते वैराग्य होऊ शकत नाही. त्यासाठी मी एक दृष्टांत नेहमी सांगत असतो. एक फार मोठे साधू हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेले, आणि तपश्चर्या केल्यानंतर खूप दिवस त्यांनी 12 वर्षाच्या पुढे तपश्चर्या केली. तपश्चर्या करता करता एक दिवस काय झालं की ते ध्यानमग्न असताना एका बगळीने, त्याला आपण बगळा म्हणतो, त्या बगळीने त्यांच्यावर नेमकं विष्ठा केली. आता यांनी पाहिलं, समाधींची भंग झाली, आणि पाहिलं तर ही बगळीने आपल्या अंगावर विष्ठा केली. ही विष्ठा कोणी केली? वर झाडाकडे, वर फांदीकडे पाहिलं तर त्या फांदीच्या झाडावर बगळी बसली होती.
काय तर त्याला राग आला. क्रोधाने तिच्याकडे पाहिलं. क्रोधाने पाहिल्याबरोबर ती बगळी जागीच भस्म झाली. म्हणजे इतक्या दिवस 12 वर्ष तपश्चर्या केली, त्याची त्याच ठिकाणी समाप्त झाली. परंतु त्याला वाटलं आपल्या अंगात फार ताकद आलेली आहे. हो, आता आपण नुसतं एखाद्याकडे पाहिलं तरी तो भस्म झाला पाहिजे. फार मोठी शक्ती आपल्याला प्राप्त झालेली. आणि तपश्चर्या सोडून देऊन निघाला, गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर आता संन्यासी म्हटल्यानंतर भिक्षा मागून खाणं, भिक्षा आमदी असं करता करता एका घरामध्ये घरासमोर गेला. तो साधू महाराज एका घरासमोर गेले आणि म्हणू टाकले, ओ माता भिक्षा आमदी. तर त्या मातेने यायला थोडा त्याच्या घरकामामध्ये काहीतरी असेल तिचं काम, थोडा यायला उशीर झाला म्हणून यायला राग आला. राग आला आणि डोळे वटारून तिच्याकडे पाहू लागला. पाहू लागल्यानंतर त्या मातेने पाहिलं, हा तर रागीट स्वभावाचा दिसतो, डोळे वटरून पाहतो. आता याला सुद्धा काहीतरी समजलं पाहिजे ना, आपली ताकद काय आहे, परमार्थाची भक्तीची ताकद काय आहे. म्हणून तिनं ठरलं, तिनं अंतःकरणात जाणलं आणि त्या साधूला म्हटले, ओ साधू महाराज, डोळे ताणून पाहू नका, डोळे वटारून पाहू नका, मी काय बगळी नाही भस्म व्हायला. ओ साधू तर दचाकले, बापरे, आता तर आपलं सगळीच आपलं तपश्चर्या केली गेली. म्हणजे अशा प्रकारची ती त्या साधूची तपश्चर्या, वैराग्य सगळं भंग झालं. आणि त्या ठिकाणी ती बाई घरी सर्वश्रेष्ठ अशी भक्ती करणारी ती बाई श्रेष्ठ ठरली. अशा प्रकारचं हे खोटं वैराग्य, दांभिक वैराग्य, ज्या वैराग्यामध्ये विवेक नाही, असं वैराग्य काही कामाचं नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेक वर्धते महान, माया मोह निराशच्च वैष्णवे क्रियते कथम. म्हणून अशा प्रकारचं ह्या भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं महत्त्व आहे. आणि याचं सांगोपन, याची जोपासना आपण कशी केली पाहिजे याचा थोडासा विचार आपण या भागामध्ये केलेला आहे. आता पुढच्या 25 मिनिटाच्या भागामध्ये यामध्ये आणखीन विस्तृत अशा प्रकारची चर्चा होईल, विषय होईल. आणि त्या दुसऱ्या भागामध्ये ती मी आपणास प्रवचनाद्वारे मांडणारच आहे. परंतु या ठिकाणी आपण जो भक्ती साधना यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे, लोकरे महाराज, तर कृपा करून या चॅनलला ज्यादा सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कारण की वैदिक सनातन धर्माची ही धुरा तुमच्या आमच्यावर आहे. आणि या आपल्या धर्मसंस्कृतीचं, आपल्या वैदिक परंपरेचं या जगामध्ये, या विश्वामध्ये प्रसार व्हावा. आणि हे कार्य तुम्हाला आणि आम्हाला करायचं, म्हणून या चॅनलला लाईक जरूर करा. धन्यवाद. बस.